उद्धव ठाकरे आज फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे नागपूरमध्ये आहेत आणि ते जाहीर सभा घेणार आहेत। पूर्व विदर्भातील इच्छुक उमेदवारांची आणि पदाधिकाऱ्यांची ठाकरे बैठक घेणार आहेत। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील इच्छुक आणि पदाधिकाऱ्यांसोबत आज त्यांची बैठक होईल। नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून 12 पैकी 4 जागांवर दावा केला जातोय, पण काँग्रेस एकही जागा सोडायला तयार नाहीये। त्याच्यामुळे आज नागपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे समजूत काढणार की आपला दावा कायम ठेवणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत। जितेंद्र, उद्धव ठाकरे नागपुरात येत आहेत, पदाधिकाऱ्यांशी बोलणार, इथपर्यंत ठीक, पण जो आत्ता मुद्दा उपस्थित झाला की काँग्रेस मात्र दावा सोडायला तयार नाहीये, आज खरंच कार्यकर्त्यांची समजूत घालावी लागेल का उद्धव ठाकरेंना? नक्कीच रिद्धी, कारण लोकसभा निवडणुकीनंतर हा पहिलाच दौरा आहे उद्धव ठाकरे यांचा नागपुरात आज ते दुपारी 11 ते 12च्या सुमारास पोहोचतील आणि त्यानंतर हॉटेलात जाऊन ते पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार जे आहेत, खास करून पूर्व विदर्भातील, त्यांच्या सोबत बैठक घेणार आहेत, त्यांच्याकडून आढावा घेणार आहेत आणि संध्याकाळी कळमेश्वर तालुक्यामध्ये शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन आणि अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे। त्याचवेळी ते एक जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत। हा एकूणच दौरा पाहता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचा दौरा मानला जातो। महत्त्वाचं म्हणजे दुसरी गोष्ट की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात आज उद्धव ठाकरे हे येत आहेत, त्यामुळे नेमकं उद्धव ठाकरे काय बोलतात जाहीर सभेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलंच असेल। मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत किंवा महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाताना निवडणुकीला जी जागा वाटपाची चर्चा अजूनही खोळंबलेली आहे किंवा अजूनही ती पूर्णत्वास आलेली नाही, अशा वेळी आपले कार्यकर्ते, आपले पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार आहेत त्यांना काय सल्ला देतात, काय सूचना देतात किंवा काय आश्वासन देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे हा दौरा उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाचा दौरा आहे, शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीत सामोरे जाताना एकत्रित महाविकास आघाडी म्हणून नागपूर जिल्ह्यात काय सीट शेअरिंग असू शकते किंवा लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर तेच यश या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळतं का, यासाठी उद्धव ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे। त्यामुळे या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष असेल। निश्चित जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।